तर भावांनो असंच एक दिवस आपल्या पण 13व्याचं म्हणजे कार्यात जेवण माणसं हसत खेळत जेवणार आहेत बरं का. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे भावांनो की स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तुम्ही गेल्यावर ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टी थांबणार नाही त्या. म्हणून स्वतःमध्ये खुश राहा भावांनो आणि कोणाविषयी राग धरू नका बरं का. तर नमस्कार भावांनो, सकाळ सकाळी उठलो बघा आणि गाडी म्हणलं ओपन करून घेऊया, कारण गाडी आपली जाणार होती आज कागलला भरायला आणि आज आपल्याला जायचं होतं कार्यक्रमाला, त्यामुळे मी काय जाणार नव्हतो गाडी भरायला आणि ऑर्डर होती ओपनची, त्यामुळे गाडी बघा घेतली ओपन करून. आपला सुमित आला बघा गाडी न्यायला, कारण भावाला सांगितलं होतं आज गाडी तेवढी भावा जाऊन कागलवरून भरून आणायला लागते. मग काय भाऊ गेला बघा. मग काय आज दिवसभर धावपळे झाल्यामुळे कुठलं बाकीचं व्हिडिओ त्यांनी घेतलं नाही. डायरेक्ट गाडी भरून आलो, गाडीवर पाणी मारून डिझेल त्यांनी टाकून सुम्याला घेतलं आणि लागलो बघा मार्गाला, कारण आपली गाडी भरली होती भावानो पेनसाठी. मग काय आलो बघा डायरेक्ट तासडे टोल नाक्यावर, टोल नाका पास केला आणि सातारा तिने पास करून बघा थांबलो जेवायला, कारण भावानं आपल्याला जायचं महाबळेश्वर महाड मार्गे डायरेक्ट पेडला, कारण इकडे रनिंग पण वाजते आणि टोल नाका पण वाजतोय बघा. जेवण त्याने करून पुढे आल्यावर मेड्याच्या अलीकडे ही बघा कसली मोठी गर्दी होती. काय होता कार्यक्रम काय माहित नाही बरं का भावानो. इकडलं जर कोण असेल व्हिडिओ बघत तर भावानं जरा काय विषय जरा कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. मग तिथनं आपण डायरेक्ट मेड्याचा घाट चढला बघा आणि डायरेक्ट पोहोचलो महाबळेश्वर मध्ये. आणि हा रूट जर कोण करत असेल भावानो तर गाड्या जरा तुमच्या कंडिशन ठेवा बरं का, कारण ह्या रोडला कोण काळा कुत्र नाही का, पंक्चर सुद्धा दुकान नाही बरं का. आणि पोलादपूरचा पण घाट उतरताना जरा भावानो सावकाश उतरा बरं का, कारण की घाटात जागोजागी जरा कामं चालू आहे ती. घाट उतरून लागलो बघा पेनच्या रस्त्याला. मग काय आपण नॉनस्टॉप आलो बघा कंपनीच्या गेटवर, कारण की आपल्याला नॉनस्टॉपच यायचं होतं, कारण दिवसा इथं पुन्हा आपल्याला या रस्त्याला पोलीस लय दमवते पिकअप वाल्यासनी. आणि आता आलोय लवकर तर म्हणलं मस्तपैकी झोपून घेऊया, कारण गाडी आपली सकाळी 8 वाजता खाली होणार होती. आणि माझ्या भावाची अवस्था बघा, बिना गाडी चालतो सुद्धा भावाचं डोळं सुद्धा उघडून झाली आणि त्यात दोघं झोपायची मी बॉम्बच आहे. मग सकाळी लवकर उठून बघा गेटवर एंट्री देऊन करून गाडी लावली आत खाली करायला. एकच बघा एवढी मशीन होती, झाडशिरी आपली घेतली खाली करून. आणि जिथं आपण गाडी खाली गेली तिथं मस्तपैकी एक नंबर बघा पाणी सोय होती, मस्तपैकी हातपाय तोंड तीन धुतलं आणि दोघं पण झालो बघा एक नंबर फ्रेश. पोच त्याने घेतली आणि जाऊया म्हणलं पुढच्या मार्गाला. पेनच्या पुढे आल्यावर म्हणलं मस्तपैकी जरा नाश्ता पाणी करूया म्हणून थांबलो बघा. पण इतर आपल्याला नाश्ता काय बरोबर भेटला नाही बरं का. काय राव, 1 प्लेट पोहे 2 कप चहा, भावाने 150 रुपये बिल केलं. 150 रुपये एक माणूस राव घरघरी जेवती बरं का, आणि त्यात एवढं पैसे घेऊन क्वालिटी पण नव्हती. मग काय तिथनं दिली बघा सुम्याकडे गाडी आणि वाशी रेशन लावला बघा रेट्या. भावाला म्हणत जाऊ आता वाशीला डायरेक्ट. तर आज उद्या मित्रांनो आपल्याला माल कुठला भेटतोय बघूया. तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.